नमस्कार, मी ईशा जगताप. सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आपण पाहताय हॅलो 24 तास. या विशेष कार्यक्रमात आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत चर्चा करतो, त्यांच्याकडून प्रेरणादायी असं मार्गदर्शन मिळवतो. आज आपण हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील करिअर आणि त्यातील जगभरातील नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन मिळवणार आहोत. नाशिक येथील AHA अर्थात एअरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमीचे डिरेक्टर श्री माणकेश्वर राम यांच्याकडून. नमस्कार, आपल्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सुरुवातीला आपली ओळख करून देते प्रेक्षकांना. MBA इन हॉस्पिटॅलिटी स्टडीजचं शिक्षण घेतलेल्या श्री राम यांना हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमधील 15 वर्षांहून अधिक समृद्ध असा अनुभव आहे. गेल्या 10 वर्षांपासून AHAच्या माध्यमातून ते विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, प्रॅक्टिकल ट्रेनिंग आणि उत्तम असं करिअर अपॉर्च्युनिटीज मार्गदर्शन उपलब्ध करून देत आहेत. आजवर AHAच्या शेकडो विद्यार्थ्यांनी अगदी UAE, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फ्रान्स, इटली यांसह जगभरातील अनेक देशांमध्ये हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये यशस्वी करिअर घडवले. भारतीय विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याचं उल्लेखनीय कार्य श्री माणकेश्वर राम आणि त्यांची संस्था अर्थात AHA सातत्यानं करतायत. आता आपण अजिबात वेळ न दवडता त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळवूया अगदी मोलाचं. खरं तर हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीविषयी आज आम्ही आपल्याकडून जाणून घेणार आहोत. मुळात हॉस्पिटॅलिटी हा जो शब्द आहे तो ऐकला की डोळ्यासमोर एक दवाखाना येतो, एक काळजी येते. मुळात हॉस्पिटॅलिटी म्हणजे काय हे सांगा. अगदी बरोबर तुम्ही जे म्हटलंय, जसं हॉस्पिटॅलिटी आपण हा शब्द जेव्हा वापरतो, बरेच लोकांना असं वाटतं हे हॉस्पिटल रिलेटेड काही आहे, पण असं नाही. हॉस्पिटॅलिटीचा अर्थ एक सोप्या भाषेत जर सांगितलं तर पाहुणचार आपण म्हणू शकतो. जसं आपण आपल्या घरी पाहुणे जेव्हा येतात त्यांचा आपण पाहुणचार करतो, त्यांची काळजी घेतो, त्यांना लागणाऱ्या गोष्टी आपण करतो, त्याचा अर्थ पाहुणचार आहे. तर पाहुणचार हा अनेक क्षेत्रांमध्ये असू शकतो. हा रेस्टॉरंटमध्ये असू शकतो, हॉटेलमध्ये असू शकतो, एअरलाईन्समध्ये असू शकतो, हा कुठेही असू शकतो. तर हॉस्पिटॅलिटीचा अर्थ असा की पाहुणचार, थोडक्यात आपल्या भाषेत. बरं, आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये करिअर कसं होऊ शकतं, हे इंडस्ट्री काय आहे? इंडस्ट्री बघायला गेलं तर ही इंडस्ट्री स्किल्ड बेस आहे. यामध्ये थेरिटिकल नॉलेज खूपच कमी आहे. असं समजून घ्या तुम्ही, एक 25% थेरिटिकल नॉलेज आहे आणि 75% प्रॅक्टिकल नॉलेज आहे. तर यामध्ये विद्यार्थ्यांना जे 10वी पास झाले आहेत, 12वी पास झाले आहेत, ज्या लोकांनी ग्रॅज्युएशन केलं आहे किंवा इंजिनिअरिंग केलं आहे, हे सगळ्यांसाठी आहे. थोडक्यात जे विद्यार्थी किंवा जे लोक आज सध्या बेरोजगार आहेत, शिक्षणसुद्धा घेऊन, त्या लोकांसाठी आहे. तर यामध्ये आपण शॉर्ट टर्मपासून तर लॉंग टर्म कोर्सेस रन करतो आणि ज्यामध्ये आपण प्रॅक्टिकल ट्रेनिंग देऊन विद्यार्थ्यांचं करिअर घडवतो. बरं, आपण म्हणालात हॉस्पिटॅलिटी हा शब्द जरी दवाखान्यासारखा वाटत असला तरी या शब्दाचा मूळ अर्थ होतो पाहुणचार. बरं, पाहुणचार करणं एखाद्याचा अगदी प्रेमाने किंवा मायेने हे प्रत्येकाला नाही जमत. त्याच्यामुळे अर्थात जर या इंडस्ट्रीत करिअर करायचं असेल, यशस्वी व्हायचं असेल, तर विद्यार्थ्यांमध्ये काही स्किल्स, काही गुण हे उपजत असावे लागत असतील किंवा काही आपण त्यांच्यात विकसित करत असाल. कोणते स्किल्स असावे लागतात त्यांच्यात? सगळ्यात पहिले तर आपल्याला मुलांचं वयापासून जर सुरुवात करू तर 17 वयापासून तुम्ही सुरुवात करू शकता. वयाची अट नाही आहे, तुम्ही अगदी 40-45 वयापर्यंत हा करू शकता. आणि मुलांमध्ये सगळ्यात पहिले स्किल्स जेव्हा आपण म्हणतो तर सगळ्यात पहिले मुलांमध्ये संयम असणं खूप गरजेचं आहे या इंडस्ट्रीमध्ये. कारण शेवटी आपण जेव्हा आपण पाहुणचार करतो, लोकांचा आदर करतो, त्यावेळेस संयम असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे 90% मुलांमध्ये संयम, पेशन्स हे होणं खूप गरजेचं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी आम्ही ट्रेन करतोच. मुलांना वागणं कसं काय आहे, ग्रूमिंग कशी करायची आहे, लोकांसोबत बोलायचं कसं आहे, त्यांना उत्तर कसं द्यायचं आहे, त्यांचा पाहुणचार कसं करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या कॉलेजमध्ये शिकवतो. बरं, एअरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंट असं शिक्षण आपण देता. एअरलाईन विषयी प्रचंड आकर्षण असतं विद्यार्थ्यांच्या मनात, कारण अगदी असं वाटतं की आपण गगनात भरारीच घेतो आणि ती घेतच असतात अगदी विमानांच्या माध्यमातून. पण हॉटेल मॅनेजमेंट, जेव्हा हॉटेल मॅनेजमेंटकडे आज अनेक विद्यार्थ्यांचा जरी कल असला ना, तरी त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा आहे की हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे तिथे स्वयंपाक करायला शिकवतात, जे घरात पण मूल शिकू शकतं. खरंच केवळ स्वयंपाकापुरतं हे मॅनेजमेंट मर्यादित असतं का? स्वयंपाक हा फक्त 10% पार्ट आहे हॉटेल मॅनेजमेंटचा. तर हॉटेल मॅनेजमेंटमध्ये फक्त स्वयंपाकच नाही, स्वयंपाक एक खूप इम्पॉर्टंट डिपार्टमेंट आहे हॉटेल मॅनेजमेंटचा, पण त्याच्या व्यतिरिक्त फ्रंट ऑफिस डिपार्टमेंट आहे, जिथं आपण गेस्टला वेलकम करतो. F&B सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, जे किचनमध्ये जेवण बनतं त्याला सर्व्ह कोण करणार, त्यासाठी F&B सर्व्हिस डिपार्टमेंट आहे, अर्थात रेस्टॉरंट डिपार्टमेंट आपण त्याला म्हणू शकतो. हाऊसकीपिंग डिपार्टमेंट आहे, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट आहे, सेल्स अँड मार्केटिंग डिपार्टमेंट आहे,
इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आहे. तर असे 7 ते 8 डिपार्टमेंट आहेत हॉटेल मॅनेजमेंटमध्ये. फक्त आपण कुकिंग नाही तर वेगळे 7 डिपार्टमेंटमध्ये सुद्धा करिअर करू शकतो. बरं. आणि त्याचबरोबर एअरलाईन बाबत पण असंच होतं की एअरलाईन म्हटलं की एअर होस्टेस आणि पायलट हे 2च असतात विमानात असं वाटतं. पण त्याच्यात किती अपॉर्च्युनिटीज असतात? एअरलाईन्समध्ये तुम्ही जर बघायला गेला मॅडम तर फक्तच एअर होस्टेस आणि कॅप्टनच नसतात, पायलटच नसतात, ग्राउंड स्टाफ असतो. तर ग्राउंड स्टाफमध्ये जे तुम्हाला चेक इन करतात, जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर जातात, तुमचा बोर्डिंग पास इश्यू करणं पासून तर सिक्युरिटीपर्यंत हा सगळा स्टाफ ग्राउंड स्टाफमध्ये येतात. तर तुम्ही ग्राउंड स्टाफमध्ये पण करिअर करू शकता. एअरलाईन्समध्ये तुम्ही केटरिंग डिपार्टमेंट येतो. केटरिंग डिपार्टमेंटमध्ये तुम्ही करिअर करू शकता. केटरिंगमध्ये जेव्हा आपण फ्लाईटमध्ये जातो, तिथं आपल्याला जो पाहुणचार मिळतो, जेवण जो मिळतो, त्याला एक केटरिंग डिपार्टमेंट आहे, त्यामध्ये पण करिअर करू शकता. तर एअरलाईन इंडस्ट्रीसुद्धा खूप वास्ट आहे. बरं. आजची जी पिढी आहे ना, जी नवीन पिढी जिला आपण म्हणतो जेन झी किंवा मग जेन अल्फा, ही जी पिढी आहे ती संधी निर्माण करणारी पिढी आहे. त्याच्यामुळे माझं करिअर झाल्यानंतर मला कुठे मोठी नोकरी मिळेल किंवा मी काय करेन याचा विचार ही पिढी करत नाही. पण तरी सुद्धा पालकांच्या मनात हा विचार नक्कीच येत असेल, जेव्हा आपलं मूल हे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीत जायचं म्हणतंय, पण मग त्याच्यात करिअरच्या अपॉर्च्युनिटीज मुळात आहेत की नाही आहेत? तुम्ही सांगा. यामध्ये करिअरच्या अपॉर्च्युनिटी इतर क्षेत्रांपेक्षा 10 पटीने जास्त आहे. हॉटेल मॅनेजमेंट म्हणजे बऱ्याच पालकांना असा विचार येतो की माझा विद्यार्थी, माझा मुलगा किंवा माझी मुलगी हॉटेल मॅनेजमेंट करत आहे, तर नेमकी ही फक्त हॉटेलमध्येच जॉब करणार का? त्या व्यतिरिक्त आहे का काही ऑप्शन्स? 100% आहे. तर हॉटेल्समध्ये तुम्ही जॉब करू शकता. क्रूज शिपमध्ये जी पॅसेंजर शिप असते, समुद्रात जाते, त्यामध्ये जॉब करू शकता. तुम्ही मोठ्या मोठ्या MNC कंपनीज आहेत, जसं फार्मास्युटिकल कंपनीज आहेत, IT कंपनीज आहेत, तिथं तुम्ही जॉब करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही गव्हर्नमेंट जॉब करू शकता. जसं आपल्या इथं इंडियन रेल्वेज आहेत. इंडियन रेल्वेजमध्ये तुम्ही केटरिंग डिपार्टमेंटमध्ये जॉब करू शकता, नेव्हीमध्ये करू शकता, एअरफोर्समध्ये करू शकता. तुम्ही देशाच्या बाहेर जाऊन दुसऱ्या कंट्रीजमध्ये जॉब करू शकता. तर असे 10 ते 12 मार्ग आहेत आपल्याकडं. एक कोर्स केल्यानंतर तुमच्याकडं 10 ते 12 मार्ग आहेत नोकरी करण्यासाठी. बरं. हे सगळे जे मार्ग आहेत ना, ते पुस्तकी अजिबातच नाही आहेत, की थेअरेटिकल नाही आहेत, की अमुक धड्यांचा तुम्ही अभ्यासक्रम करा, हे चॅप्टर्स वाचा, तेच परीक्षेत येतील. हे सगळे प्रॅक्टिकल ट्रेनिंगचा हा सगळा भाग आहे. जोपर्यंत प्रॅक्टिकली विद्यार्थी करत नसेल, त्यांना ते कळत नसेल. आपल्या अकॅडमीमध्ये इंटर्नशिपची वगैरे काही सुविधा आहे? इंटर्नशिपसाठी आम्ही खूप जास्त फोकस करतो, कारण इंटर्नशिप हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे आपल्या कोर्सचा. कारण त्यामध्ये ॲक्च्युअलमध्ये तुम्ही हॉटेलमध्ये जाऊन गेस्टला सर्व्ह करतात. तर यामध्ये आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक आहे आंतरराष्ट्रीय आणि एक आहे आपल्या भारतामध्ये. तर आपल्याकडे 5 स्टार हॉटेल्स आहेत, जसे ताज हॉटेल्स, मॅरिएट, हयात, लीला, ललित, मिलेनियम हॉटेल्स आहेत आपल्याकडं, रिट्स कार्ल्टन ब्रँड आहे. हे सगळे 5 स्टार प्रॉपर्टीज आहेत जिथं आपला टायअप आहे. इथे ट्रेनिंगला आपण मुलांना 4 महिने 6 महिन्यासाठी पाठवतो. तिथं गेल्यानंतर विद्यार्थ्यांना स्टायपंड सुद्धा मिळतो, राहण्याची सोय मिळते, खाण्याची सोय मिळते. म्हणजे अगदी तुम्हाला जे काय हवंय त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये उपलब्ध आहेत. बरं. एकूणच आपण करिअरचा किंवा अभ्यासक्रमाचा विचार केला ना, तर काही कोर्सेस असे असतात की तुम्हाला सुरुवातीपासूनच एक विषय निवडावा लागतो. काही कोर्सेस असे असतात, म्हणजे मी केवळ हॉस्पिटॅलिटी विषयी नाही बोलत आहे, काही कोर्सेस असे असतात की जे 2 वर्ष आपण सगळं काही शिकतो, शेवटच्या वर्षी स्पेशलायझेशन म्हणून एक मूळ विषय आपल्याला निवडावा लागतो. तुमच्या अकॅडमीमध्ये काय रूपरेषा असते एक साधारण अभ्यासक्रमाची? याचं एक हायरकी आहे मॅडम. जसं विद्यार्थी जेव्हा कॉलेजमध्ये येतात त्यावेळेस त्यांना सगळे डिपार्टमेंट शिकवले जातात. आपले 4 कोर डिपार्टमेंट आहेत: हाऊसकीपिंग, फ्रंट ऑफिस, किचन अँड F&B सर्व्हिस. त्यानंतर आपण इंडस्ट्रियल ट्रेनिंगला पाठवतो, त्याला शॉर्ट फॉर्म आहे IT. तर इंडस्ट्रियल ट्रेनिंग 6 महिन्याची असते. 6 महिन्यामध्ये 1.5 महिना प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण ट्रेनिंगमध्ये पाठवतो. याचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांनी प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन ट्रेनिंग करावं आणि त्यानंतर त्यांनी एक स्पेसिफिक डिपार्टमेंट चूज करून त्याच्या पुढं असतं OJT, ऑन जॉब ट्रेनिंग, आणि स्पेसिफिकली 6 महिने त्या OJTमध्ये स्पेशलायझेशन करतात विद्यार्थी. बरं. आणि त्याबरोबरच आपण इंटर्नशिपची संधी सुद्धा त्यांना मिळवून देतात, स्टायपेंड सुद्धा त्यांना मिळतं. अगदी मोठमोठ्या हॉटेल्सचे, ब्रँड्सची आपण नावं घेतली, पण ते सगळे भारतातले होते. आणि सुरुवातीला जेव्हा मी प्रेक्षकांना आपल्याविषयी माहिती दिली तेव्हा मी सांगितलं की आपले शेकडो विद्यार्थी आज जगभरात विविध ठिकाणी नोकरी करतायत आणि उत्तम पगाराची नोकरी करतायत ते. मग हे कसं शक्य आहे? फॉरेनला कसे जातात आपले विद्यार्थी? आपल्या बऱ्याच कंट्री सोबत टायअप आहे, जसं ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि युरोपियन कंट्रीजमध्ये टायअप आहे आपल्या हॉटेलसोबत. तर ते
ॲक्च्युअलमध्ये जेव्हा मी हे स्टार्ट केलं 2016मध्ये, त्यानंतर 2020पर्यंत बऱ्याच हॉटेलसोबत आमचे टायअप झाले होते. तर आज असं आहे की ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडवरनं हॉटेल्स आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की तुम्ही AHAचे विद्यार्थी तिथं पाठवा. बापरे. त्या हिशोबाने आम्ही त्यांना सुरुवातीला अशी त्यांना ट्रेनिंग दिलेली आहे. आणि अगदी तुम्हाला सांगतो, हे अविश्वसनीय आहे. लोकांना जेव्हा हे ऐकतील त्यांना विश्वास पटणार नाही की माझे विद्यार्थी ट्रेनिंग करताना 2.5 लाख रुपये महिना स्टायपंड घेतात. ट्रेनिंग करताना ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, USA, नेदरलँड, डेन्मार्क या कंट्रीजमध्ये 2.5 लाख रुपये स्टायपंड आहे मॅडम. बापरे. खरं तर आपल्याच विद्यार्थ्यांकडून काही आमच्यापर्यंत प्रतिक्रिया आलेल्या आहेत, त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ऐकवूया. My name is Gaurav Sanar. I'm from Nasik, Maharashtra, and currently I'm in Greece. I'm working here as a chef. मी माझ्या फ्रेंड्सला, फॅमिलीजला, ज्यांनाही हॉटेल इंडस्ट्रीला चूज करायचं, सो मी हेच रिकमेंड करेन की AHS वॉज अ बेस्ट. नमस्कार, माझं नाव तेजस भांबरे. तर आज मलेशियात निवड झाल्याबद्दल मला खूप आनंद आहे. तर याबद्दल मी AHA एअरलाइन्स ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अकॅडमी नाशिक यांना मनापासून आभार मानतो. अतिशय खुश दिसत आहेत सगळे आपले विद्यार्थी आणि असे ऍक्टिव्ह आहेत सगळेजण. आणि खरं तर हे तुमच्या मार्गदर्शनामुळे शक्य झालं असेल. बरं, मला वाटते तुम्ही त्यांना केवळ इंडस्ट्री रेडी करत नसाल, तर त्याचबरोबर इंटरव्ह्यू कसा द्यावा, सॅलरी विषयी कशी ग्रोथ करावी, किंवा मग कोणती नोकरी निवडावी, भारतातल्या संधी निवडाव्या की फॉरेनच्या संधी निवडाव्या, याविषयी कसं मार्गदर्शन करता? याच्यासाठी स्पेशल एक आमच्याकडं सब्जेक्ट आहे ज्याला आम्ही इंग्लिश कम्युनिकेटिव्ह अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणतो. बरं. कारण मॅडम होतो असं की आपल्या इथे विद्यार्थी जे येतात हे 60%हून जास्त विद्यार्थी ग्रामीण भागातले येतात. मग बरेच विद्यार्थी मराठी मीडियममधले शिकलेले असतात आणि आपल्या इंडस्ट्रीमध्ये इंग्लिश थोडंफार येणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी आपण त्यांना इंग्लिश कम्युनिकेटिव्ह आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी तयार करतो मुलांना. इंटरव्ह्यू कसा द्यावा, प्रश्नांचे उत्तर कसे द्यावे, रेडी कसं व्हावं, ग्रूमिंग कशी ठेवावी, रोज आपले कपडे कसे आपण इस्त्री करून घालावं, यासुद्धा आपण शिकवतो. बरं, खरं तर हे जे तुम्ही सगळे स्किल्स सांगितले ना, हे केवळ हॉटेलमध्ये जे करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठीच नाही, केवळ एअरलाईन्समध्ये करिअर करू इच्छितात त्यांच्यासाठीच नाही, एक वैयक्तिक आयुष्यात सुद्धा हे सगळे स्किल्स असणं अतिशय महत्त्वाचं आहे एखाद्या व्यक्तीमध्ये. त्याच्याविषयी काय मार्गदर्शन कराल? 100% मॅडम. हे रोज आपलं डेली लाईफ आहे. जसं आपण सकाळी उठून ब्रश घेतो हातात, तसे आमचे विद्यार्थी सुद्धा सकाळी उठून रेझर घेतात शेविंग करायला. एक छोटीशी गोष्ट आहे, पण ही आपल्या रोज डेली लाईफमध्ये खूप गरजेचं आहे. जसं आपण आपले कपडे स्वच्छ आणि इस्त्री करून घालावे, शेविंग रोज करावी मुलांनी, केस स्वच्छ ठेवावे, कपडे आपले नीट ठेवावे. याच इंडस्ट्रीमध्ये जसं आपलं एक म्हण आहे की युअर फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन, त्या हिशोबाने सगळ्यांना या गोष्टी करायला पाहिजे, ग्रूमिंग ठेवायला पाहिजे. अगदी बरोबर आहे. खरं तर तुमच्याकडून आम्हाला सुद्धा खूप मार्गदर्शन मिळतंय आणि ते आणखी मिळवायचं आहे. पण सध्या वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची. हॅलो 24 तासमध्ये आपलं ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमात आपण चर्चा करतोय श्री माणकेश्वर राम यांच्याशी आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतायत हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्याविषयी आणि त्यातल्या जगभरातील संधींविषयी. बरं, आतापर्यंत आपण अतिशय मोलाचं मार्गदर्शन आम्हाला केलेलंच आहे. आपली जी अकॅडमी आहे AHA, तिथे कोर्सेस कसे असतात, म्हणजे कोर्सेसची एक रचना कशी असते किंवा कोणकोणते कोर्सेस असतात, अगदी सविस्तरपणे सांगा. तर सगळ्यात पहिले आपला कोर्स आहे BVOC, त्याला आपण बॅचलर इन व्होकेशनल हॉस्पिटॅलिटी स्टडीज म्हणतो. बेसिकली हा ग्रॅज्युएट कोर्स आहे 3 वर्षाचा, ज्यामध्ये 12वी असणं खूप गरजेचं आहे. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कुठलीही स्ट्रीम असू द्या, 12वी असणं गरजेचं आहे. 3 वर्षाचा कोर्स आहे. एशियन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसोबत ॲफिलिएटेड आहे. तर या कोर्सचं एक स्पेशलायझेशन असं आहे की हा कोर्ससुद्धा 75% प्रॅक्टिकल बेस आहे. BVOC हा कोर्स जो आहे, BVOC ज्याला आपण म्हणतो, या भारत सरकारने 2015मध्ये हे आपण स्थापित केलं होतं. याचं मूळ
इम्पॉर्टन्स असा होता की या कोर्समध्ये तुम्ही प्रॅक्टिकल ट्रेनिंग जास्त द्या. इतर ठिकाणी तुम्ही गेले तर बॅचलर कोर्सला 3 वर्ष असतं, 3 वर्ष तुम्हाला 100% कॉलेज करावंच लागतो. पण या कोर्समध्ये तुम्हाला 3 वर्ष कॉलेज करायची गरज नाही. 6 सेमिस्टर आहे. 6 सेमिस्टरपैकी 2 सेमिस्टर तुम्हाला कॉलेज करायचं आहे. तिसरा सेमिस्टर तुम्हाला इंडस्ट्रियल ट्रेनिंग असती 6 महिने. चौथा सेमिस्टर तुमचा ऑन जॉब ट्रेनिंग असती, ज्यामध्ये आपण स्पेशलायझेशन करतो, आपल्याला कुठल्या डिपार्टमेंटमध्ये आपलं करिअर करायचं आहे. आणि 5 सप्टेंबर सेमिस्टर जो आहे, 5व्या सेमिस्टरला विद्यार्थ्यांकडं नोकरी असते. म्हणजे तुम्ही विचार करा, तुमचा कोर्स संपायच्या आत तुमच्या हातात नोकरी आहे. तर हा एक आपला पहिला कोर्स आहे, ज्याला आपण BWOC म्हणतो, 3 वर्षाचा. 12वी असणं खूप गरजेचं आहे. दुसरा कोर्स आहे इंटरनॅशनल डिप्लोमा इन हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट. यामध्ये 10वीचे विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात, 12वीचेही विद्यार्थी ॲडमिशन घेऊ शकतात. 1.5 वर्षाचा कोर्स आहे, ज्यामध्ये 1 वर्ष आपण कॉलेजमध्ये थेरी आणि प्रॅक्टिकलचं शिक्षण देतो आणि 6 महिन्यासाठी कुठल्याही एशियन कंट्रीजमध्ये, जसं मलेशिया झालं, सिंगापूर झालं, मालदीव्स झालं, मॉरिशियस झालं, मिडल ईस्ट कंट्रीज आहेत, UAE, कतर, ओमान, या कंट्रीजमध्ये 6 महिन्यासाठी आपण ट्रेनिंगला पाठवतो 5 स्टार हॉटेलमध्ये, ज्यामध्ये स्टायपंडसुद्धा मिळतो तुम्हाला 20,000पासून तर 50,000पर्यंत. राहण्याची सोय मिळते मोफत, खाण्याची सोय असते मोफत. तर हा एक कोर्स आहे. तिसरा कोर्स आहे डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट. हा 1 वर्षाचा कोर्स आहे. ज्या लोकांना शॉर्टमध्ये कोर्स करायचा आहे, जसं बरेच विद्यार्थी असतात ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे आणि त्यांच्याकडे वेळ नाही आहे आता की आम्ही परत शिक्षण घेऊ, तर त्यांच्यासाठी हा कोर्स स्पेशली आहे. 1 वर्षाचा कोर्स आहे, ज्यामध्ये 6 महिने तुम्ही कॉलेजमध्ये शिक्षण कराल, थेरी आणि प्रॅक्टिकल, आणि 6 महिन्यासाठी आम्ही तुम्हाला ट्रेनिंगला पाठवतो 5 स्टार ब्रँडमध्ये. भारतामध्येच आपण पाठवतो. तिथं तुम्हाला राहण्याची सोय, खाण्याची सोय आणि स्टायपंडसुद्धा मिळते. 6 महिने संपले तुमचे पुढचे ट्रेनिंगचे, त्यानंतर आम्ही तुम्हाला नोकरी लावून देतो. जसं आमचं टॅगलाईन आहे की तुम्हाला 100% जॉब गॅरंटीड, नॉट असिस्टेड, गॅरंटीड आहे. तर आम्ही तुम्हाला जॉब लावून देतो. चौथा आणि लास्ट कोर्स आहे आमचा, तो आहे डिप्लोमा इन हॉस्पिटॅलिटी अँड क्रूज शिप मॅनेजमेंट. माझ्या इथं बरेच विद्यार्थी असे येतात ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे, MBA झालं आहे, इंजिनिअरिंग झालं आहे, पण त्यांच्याकडं नोकरी नाही आहे आणि त्यांना क्रूज शिपवरती जॉब करण्याची खूप आवड आहे. तर हा एक कोर्स परत 1.5 वर्षाचा आहे, ज्यामध्ये 6 महिने आपण कॉलेजमध्ये थेरी अँड प्रॅक्टिकल शिकवतो आणि 1 वर्षासाठी अप्रेंटिसशिपसाठी पाठवतो 5 स्टार ब्रँडमध्ये. तर अप्रेंटिसशिपमध्ये सुद्धा भारतामध्येच 10 ते 15,000 स्टायपंड मिळतो मुलांना आणि त्याच्यानंतर आपण जॉब लावून देतो. तर हे असे आपले सगळे कोर्सेस आहेत. बरं, गॅरंटेड तुम्हाला जॉब मिळणारच अशी खात्रीच आपण देत आहे. आणि त्याचबरोबर स्टायपंड जे तुम्ही सांगितलेलं आहे, मग अशी विदेशात सांगितलं 2 ते 2.5 लाख किंवा भारतामध्ये 20 ते 30,000 रुपये त्यांना स्टायपंड मिळतं. अर्थात या कोर्सेसची फीस सुद्धा जास्त असेल ना? अगदी नाही. ही कोर्सेसची फीस जी आहे अगदी पॉकेट फ्रेंडली आहे. कोर्सेसची फी 50,000पासून सुरुवात होते तर अगदी 3 लाखापर्यंत जाते. 3 लाख यासाठी की ज्यावेळेस आपण विद्यार्थ्यांना देशाच्या बाहेर पाठवतो त्यावेळेस लागणारा जो खर्च असतो, जसं विजा असतो, इन्शुरन्स असतो, फ्लाईट तिकीट असतं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतं, म्हणून थोडंसं हायर साईड एक 3 लाखाची फी आहे. पण असं नाही की सगळ्यांनी ते 3 लाखामध्येच ॲडमिशन घ्यावं. आपल्याकडं 50,000चे सुद्धा कोर्सेस आहेत, त्यामध्ये तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. आणि एक चांगली गोष्ट अशी आहे मॅडम की फीज आम्ही जे घेतो या फीजमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी देतो. या फीमध्ये तुम्हाला 4 सेट युनिफॉर्म मिळतात, त्याच्यानंतर तुम्हाला सॉक्स मिळतो, शूज मिळतो, टाय मिळतो, स्टडी मटेरियलसुद्धा आम्ही देतो. म्हणजे अगदी तुम्ही घरातनं फक्त बॅग एक हातात घेऊन यायची आणि बाकी सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करतो. बरं, आणि विद्यार्थ्यांची निवड कशी केली जाते? म्हणजे आज जर आपण पाहिलं तर विविध कोर्सेससाठी एक एंट्रन्स एक्झाम असते विशिष्ट. तुमच्याकडे पण असते का एंट्रन्स एक्झाम? अगदी नाही मॅडम, आमच्याकडं कुठल्याही प्रकाराचे एंट्रन्स एक्झाम नाही. माझं मान्य असं आहे की तुम्ही जेव्हा एक स्किल बेस्ड कोर्स करायला जात आहेत त्यासाठी तुम्हाला पेपरवरती परीक्षा देणं हे मला वाटत नाही की गरजेचं आहे. आम्ही तुमची स्किल्स बघतो. सगळ्यात पहिले तुम्हाला सुरुवातीला जो मी सांगितलं की विद्यार्थ्यांमध्ये पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी एक पर्सनल इंटरव्ह्यू घेतलेला जातो पालक आणि स्टुडंटसोबत, ज्यामध्ये आम्ही पालकांसुद्धा विचारतो पालकांचं बॅकग्राऊंड कसं आहे आणि विद्यार्थ्यांना मेन आम्ही टेस्ट करतो की विद्यार्थी पेशन्स राहू शकतो का, त्याच्यामध्ये खरंच आवड आहे का हे कोर्स करण्याची, तो खरंच त्याच्या करिअरला घेऊन सिरियस आहे का. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या बेसवरती आम्ही ॲडमिशन अप्रूव्ह करतो.
बरं, आपण टुरिझमचा सुद्धा उल्लेख केला. हा सुद्धा आपल्याकडे कोर्स उपलब्ध आहे. एक पाहुणचार जर आपल्याला लोकांचा करायचं असेल, म्हणजे हॉटेलमध्ये म्हणा किंवा एअरलाईन्समध्ये म्हणा, तर त्याच्यासाठी वेगळ्या स्किल्स हव्या असतील. पण लोकांना घेऊन आपल्यासोबत कुठेतरी फिरायला जाणं, त्यांना तेवढ्याच काळजीने सोबत घेऊन येणं आणि याच्यात ही पण काळजी घेणं की आपला हा प्रवास त्यांच्यासाठी सुखदायी ठरावा, त्यांना तो आवडावा, याच्यासाठी कोणत्या स्किल्स आवश्यक असतात? याच्यासाठी सुद्धा आम्ही ट्रेन करतो मॅडम. जसं आमच्याकडे एक टुरिझम मॅनेजमेंट म्हणून एक सब्जेक्ट आहे, ज्यामध्ये सुरुवातपासून तुम्हाला सांगतो, जॉग्राफीपासून आम्ही सुरुवात करतो. तर अगदी टूर पॅकेजेस कसे बनवतात. जॉग्राफी यासाठी की तुम्हाला भारत देशाचे आणि आंतरराष्ट्रीय देशाचे स्टेट्स माहिती पाहिजे, कॅपिटल्स माहिती पाहिजे, कारण तुम्हाला तिथं जर जायचं असेल तर. त्यानंतर आम्ही टूर पॅकेजेस कसं बनवतो. जर कुणाला आज सिंगापूरला जायचं असेल तर तिथं 4 दिवस थांबणार आहे कुठला तुमचा गेस्ट, तर त्यांच्या राहण्याची सोय, त्यांच्या ट्रान्सपोर्टची सोय, त्यांची विजाची सोय, त्यांची एअर तिकीटची सोय आणि त्यांना तिथं आपण लोकल साईट सीन काय दाखवणार आहात सिंगापूरमध्ये, त्याची सुद्धा आम्ही नॉलेज विद्यार्थ्यांना देतो. टूर गाईड कसं बनायचं हे सुद्धा शिकवतो. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, तुम्ही स्वतःचं एक ट्रॅव्हल इंडस्ट्री, एक ट्रॅव्हल एजन्सी सुद्धा ओपन करू शकता. इथपर्यंत आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो, ज्यानेकरता त्यांना रोजगार मिळावा, एक एंटरप्रेनरशिप मिळावी. तर हे एक टुरिझम मॅनेजमेंटमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. बरं, खूप उत्तम मार्गदर्शन इथे सुद्धा तुम्ही केलेलंच आहे. आता आलेलो आहोत आपण या कार्यक्रमाच्या समारोपाकडे. जाता जाता सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना काय सल्ला द्याल? सगळ्यात पहिले तर मला आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या यूथला एक संदेश आहे की जे विद्यार्थी आणि जे यूथ आज सध्या बेरोजगार आहेत, मी त्यांना विनंती करेल आणि त्यांना हे सुद्धा सांगेल की तुम्ही एकदा या इंडस्ट्रीबद्दल वाचा. माझ्याकडे नाही तर भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक कॉलेजेस आहेत, तिथं जाऊन करिअर करा. पण या क्षेत्रामध्ये एकदा तुम्ही 1% तुमचा इन्व्हेस्ट करा आणि तुम्ही बघा हे क्षेत्र कुठपर्यंत पोचलं आहे आज आणि यात येणाऱ्या 10 वर्षामध्ये किती संधी आहे. अगदीच. खूप खूप आभार या सगळ्या मार्गदर्शनासाठी. धन्यवाद. प्रेक्षक हो, हॅलो 24 तासमध्ये वेळ झालेली आहे आता इथेच थांबण्याची. पण ताज्या घडामोडींसाठी नेहमीच पाहत रहा झी 24 तास.